इतके मल्टिपल कलर ऑप्शन्स आहेत ना की एखादा सुंदर हेवी ब्लाउजही तुम्ही मिक्स अँड मॅच करून वापरू शकता. ग्रीन कलर्स ही लग्नामध्येही हे खूप चालणारं आहे आणि या ब्राइड्सना पण खूप छान दिसतात. मेन ह्या चापून चोपून नेसल्या जाणाऱ्या साड्या आहेत. सुंदर साडी आहे आणि पूर्ण साडी मात्र हे बघा ही अशा पद्धतीने पूर्ण कांथा स्टिचिंग आहे त्याच्यावरती. छोट्या मोठ्या फंक्शन्सला वगैरे नेसायला, पूजेला वगैरे नेसायला खूप सुंदर साडी आहे. कट बॉर्डर पद्धतीने विणली गेलेली, एवढी मोठी बॉर्डर आहे आणि असे नाजूक मोटिव्स आहेत त्यावरती. व्हेरी नाईस. साड्यांचं कलेक्शन ठेवायला आवडतं पण साड्यांच्या कलेक्शन मध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक हवंय, त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला एका अशा स्टोर मध्ये घेऊन चालली आहे ज्यांच्याकडे वेस्ट बेंगालच्या कांथा स्टिच साडीज मिळतात आणि त्याचसोबत रेग्युलर यूजच्या ज्या कॉटनच्या वगैरे साड्या आहेत ते साधारण 1000 रुपयांपासून आहेत आणि कांथा स्टिचच्या साड्या 2000 रुपये स्टार्टिंग रेंज पासून अवेलेबल आहेत. मी बोलतेय पुण्यातील या स्टोर बद्दल ज्याचं नाव आहे मलबेरी ट्रेल्स. कुठे यायचंय सांगते. आता मी आहे पुण्यातील अगदी प्राईम लोकेशनला. नळ स्टॉप चौक हा जो सिग्नल आहे ह्याच्या अगदी अपोजिट साईडला ओबेरॉय हाऊस दिसेल. ओबेरॉय हाऊसच्या फर्स्ट फ्लोअरला आहे मलबेरी ट्रेल्स. यांच्याकडे तुम्हाला कांथा स्टिच म्हणजे स्पेशली पश्चिम बंगालच्या ज्या साड्या आहेत, वेस्ट बेंगालच्या साड्या, त्यांचं कलेक्शन मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे. चला जास्त वेळ वाया न घालवता अन्विता ताईंना भेटूयात आणि कलेक्शन पाहूयात. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे मलबेरी ट्रेल्स या ब्रँडला भेट देतोय. अन्विता ताई आपल्या सोबत आहेत. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर आज आपण कोणकोणत्या साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. आपला ब्रँड खूप जास्त फेमस आहे फॉर कांथा साडीज, राईट? आणि या साड्यांचं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ताईंकडेच अवेलेबल आहे. पुण्यातील एकमेव असा स्टोर आहे. सो आजच्या कलेक्शन मध्ये प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळणार आहे? सो आज प्युअर सिल्क कांथामध्ये खूप वेगळे वेगळे व्हरायटीज आलेले आहेत, डिझाईन्स आलेले आहेत. सो मला मेनली ते दाखवायचे होते. ह्याच्यात खूप एक्सक्लुझिव्ह कलर्स, डिझाईन्स आणि नक्षी वर्क आलेलं आहे. सो ते मला दाखवायचं आहे. याखेरीज आपल्याकडे कॉटन आणि आर्ट सिल्क कांथा पण आहेत ज्या स्टार्टिंग रेंजला आहेत. 2000 आहेत, 3000 पासून आहेत. सो त्या पण आपण बघूच यात. पण ह्याच्यावरती मला सुरुवात ह्याच्यापासून करायला आवडेल मला. ग्रेट. आणि साधारण काय किमतीपासून जातात ह्या? सो ह्या प्युअर सिल्क आहेत, ह्या 8000 पासून आहेत. ते अप टू 15000 पर्यंत आहेत. ग्रेट. चला मग एक एक व्हरायटी पाहूयात. येस. सो ही पहिली वाली आहे, ही टसर मध्ये आहे. सगळ्या प्युअर सिल्क कांथा साडीज ज्या आहेत त्या सिल्क मार्क बरोबर येतात आणि त्यांच्यावरती हे बघा सिल्क मार्क. हे फार इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण प्युअर सिल्कची साडी म्हणतो. सो हे QR कोड तुम्ही तुमच्या फोनवरती स्कॅन केलं तर तुम्ही हे कोणाकडनं घेताय ते आणि ते ॲक्च्युअलमध्ये सर्टिफिकेट असतं एक की हे प्युअर सिल्क पासूनच तयार केलेलं आहे. सो हे QR कोड स्कॅन केलं की तुम्हाला साडीची डिटेल माहिती सुद्धा मिळते आणि एक तो सर्टिफिकेट स्क्रीनवर येतो की तुम्ही एक ऑथेंटिक खरेदी करताय म्हणून सिल्क साडीची. त्यामुळे तुमची फसवणूक होण्यापासून जर स्वतःला तुम्हाला वाचवायचं असेल तर जेव्हा केव्हा कोणीही तुम्हाला प्युअर सिल्क म्हणतं तेव्हा आवर्जून सिल्क मार्क तपासून पाहणं गरजेचं ठरतं. सो ही खूप सुंदर आणि ह्याच्यावरती किती छान ना, म्हणजे हे प्रॉपर सी मोटिव्ह म्हणू शकतो ना, म्हणजे समुद्राच्या आतमध्ये मच्छीची किंवा तर फिश डिझाईन जी खूप फेमस आहे त्या पद्धतीने खूप कमाल वाटते. आणि हे वेगळा कलर आहे का हा? म्हणजे साडीवरती हे टसरला डाय केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असे 2 कलर मध्ये डाय केलंय आणि मग त्याच्यावरती पेंटिंग आणि कांथा एम्ब्रॉयडरी असं केलेलं आहे. आणि कांथा जे हे शांतिनिकेतन मधल्या ज्या स्त्रिया असतात, हाऊसवाईफ, त्या करतात. सो त्यांना जे त्यांच्या आजूबाजूला दिसतं, भावतं, त्याचे डिझाईन्स असतात. सो जसा फिश आता बेंगॉली कल्चरमध्ये खूप महत्वाचा आहे. सो फिश मोटिव्स असतात, फ्लावर्स असतात, असे खूप वेगळे वेगळे आणि युनिक डिझाईन्स कांथामध्ये बघायला मिळतात. सो बेसिकली कांथा स्टिचिंग ही शांतिनिकेतन मध्येच केली जाते का? येस येस. कांथा स्टिचिंग जी शांतिनिकेतन केली जाते तीच ओरिजिनल कांथा आहे. GI टॅग प्रॉडक्ट आहे. बाकीचे सगळे कांथा आहे कांथा इन्स्पायर्ड कोणीही करू शकतं, पण ते ऑथेंटिक कांथा नाही. ओके. हे खूप सगळ्या शांतिनिकेतन कांथा आहेत. त्यातली आणखी एक सुंदर साडी वेगळी, ही पण टसर मध्येच आहे आणि कलर कॉम्बिनेशन्स खूप युनिक आहेत. खूप छान वाटतंय. आणि हा त्याचा ब्लाउज पीस, त्यालाही अशा पद्धतीचं कांथा स्टिचिंग येणार आहे. ऍक्च्युली ना काय होतं, बऱ्याचदा महिलांना कांथा स्टिचिंग म्हणजे काय तर हे लक्षातच येत नाही. तर हे तुम्ही स्टिचिंग पाहू शकता, अशी समोरची डिझाईन. सो हे सगळं ऍक्च्युली हाताने तयार केलेलं असतं आणि बऱ्यापैकी ना काय होतं, कधी कधी हे धागे दोरे आहेत ना ते हाताला फील होतात तर ते वेगळे डिझाईन्स असतात. पण ही पण काथाची साडी आहे. हे बऱ्याच महिलांना असं वाटतं की हे मशीन एम्ब्रॉयडरी असणार आहे म्हणून, है ना? तर तसं नसतं.
असतं. प्रत्येक ह्याचे धागे दोरे हे खूप वेगळे असतात, फार मायन्यूट काम असतं त्याच्यावरती, खूप डिटेलिंग असतं. एक एक साडी बनवायला किती वेळ जातो साधारण? प्युअर सिल्कला साधारण 6 ते 9 महिने लागतात. 6 ते 9 महिने? येस येस, 6 ते 9 महिने. किती मोठी प्रोसेस आहे ही. मोठी प्रोसेस आहे. त्याच्यावर पूर्ण छपाई होते डिझाईनची, मग त्याचे रंग डिसाइड होऊन मग एम्ब्रॉयडरी होणार. प्रत्येक पार्टला रिंग लावून ती काढून एम्ब्रॉयडरी करून. सो हे मोठं काम आहे, म्हणजे प्रोसेस खूप. आणि प्रत्येक त्याच्यामुळे साडी युनिकच होते. म्हणजे मी हे सेम फिशचं डिझाईन आहे, मी हे सेम बनवा म्हटलं तरी फिशचं डिझाईन बनेल, पण असं सेम परत नाही बनणार. ही साडी एकच. अच्छा, म्हणजे वन लेडी वन साडी असा कॉन्सेप्ट. दिस इज सो प्रिटी. आणि अगेन फिश, जसं ताईंनी सांगितलं की शांतिनिकेतनच्या ज्या महिला आहेत त्या त्यांच्या आजूबाजूला जे काही इन्स्पायर्ड डिझाईन्स आहेत त्या यूज करत असतात. सो यामध्ये पण तुम्हाला इतके मल्टिपल कलर ऑप्शन्स आहेत ना की एखादा सुंदर हेवी ब्लाउजही तुम्ही मिक्स अँड मॅच करून वापरू शकता. सो आता जे काही साड्या आम्ही तुम्हाला दाखवतो या सगळ्या साड्या 8 ते 15 हजाराच्या रेंजच्या आहेत. सो आता तुम्हाला जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये वेगळी आणि युनिक आणि आपल्या इंडियन व्ह्युअर्स कडनं खरेदी केलेली असावी असं वाटत असेल तर मग आय थिंक एक खूप सुंदर ऑप्शन आहे काथा साडी. अगेन त्यातला बॉटल ग्रीन कलर सी लग्नामध्येही हे खूप चालणारं आहे. आणि ह्या ब्राईड्सना पण खूप छान दिसतात. मेन ह्या चापून चोपून नेसल्या जाणाऱ्या साड्या आहेत. प्रत्येक डिझाईन तुम्ही बघाल ना तर खूप वेगळी आहे. एका साडीमध्ये साधारण तुम्हाला 10 ते 15 वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळ्या पद्धतीने विणले गेलेले दिसणार आहेत. सो अगेन तुम्हाला ही साडी विथ सिल्क मार्क येणार आहे. फार इम्पॉर्टंट आहे. आम्ही मुद्दाम ह्याच्यावरती फोकस करतोय. द रिझन इज की तुमची फसवणूक होऊ नये. तुम्ही जर एवढे पैसे इन्व्हेस्ट करताय तर ऑथेंटिक प्रोडक्टसाठी करताय, त्याची शाश्वती तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही आवर्जून सिल्क मार्क तपासून पहा वेन वी आर टॉकिंग अबाउट प्युअर सिल्कच्या साड्या. वा, एक साडी आता मगाशी ज्या साड्या आपण पाहिल्या त्याच्यामध्ये भरपूर काम होतं. या साडीमध्ये मात्र तुम्हाला पदरावरती आणि काठावरती काम पाहायला जास्त मिळणार आहे. आणि पूर्ण साडी मात्र अशी प्लेन मध्ये. सो ही पण टसर मध्येच आहे. ही टसर मध्ये, हे थोडी मिनिमल वर्क मध्ये आहे. सो दोन्ही प्रकार आहेत. काही काहींना हेवी वर्क आवडतं, काही काहींना कमी वर्क आवडतं. दोन्ही प्रकार आहेत. वा. सो याला ऍक्च्युली ऍज सच काही म्हणतो ना बॉर्डर्स नाही केलेत, पॅचेस नाही केलेत. सो ही अखंड अशी वेगळी डिझाईन दिसून येते. त्यामुळे पदरावरती वेगळी डिझाईन, पूर्ण साडी भरलेली आणि काठावरती पण खूप सुंदर डिझाईन केली आहे. ही पण अगेन टसर मध्ये आहे. ही टसर मध्ये आहे. वा, टसरचा फील किती सॉफ्ट आहे ना आणि किती छान फ्लो आहे या साडीचा. म्हणजे किती छान पद्धतीने कॅरी करता येऊ शकते. नेक्स्ट आता बँगलोर सिल्क मध्ये आहे. बँगलोर सिल्क. येस. ओके. सॉफ्ट आहे एकदम. आणि बँगलोर सिल्क पण प्युअर सिल्कच असतं, फक्त हे पॉवर लूम वर विविंग होतं आणि मग त्याच्यावर हाताने एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ओके, बरं. खूप सुंदर साडी आहे. आणि पूर्ण साडी मात्र हे बघा, ही अशा पद्धतीने पूर्ण कांथा स्टिचिंग आहे त्याच्यावरती. आणि मेन जसं ताई म्हणाल्या की कोणतीच साडी सिमिलर नाहीये, एक साडी एका लेडीला मिळणार त्या पद्धतीने. सगळे डिझाईन्स किती युनिक दिसत आहेत. काही ठिकाणी तुम्हाला फक्त व्हाईट थ्रेड दिसतील, आता इथे तुम्हाला मात्र 2 वेगळे 3 वेगळे थ्रेड्स वापरलेले दिसणार आहेत. प्रत्येक साडी युनिक आहे. खूप सुंदर आहे ही. वा, रेड अगेन छोट्या मोठ्या फंक्शन्सला वगैरे नेसायला, पूजेला वगैरे नेसायला खूप सुंदर साडी आहे. आणि रेड, ग्रीन, येल्लो हे बेसिक कलरचे ब्लाउज आपल्या प्रत्येकी असतात. त्यामुळे स्लीवलेस, बोटनेक ब्लाउज वगैरे पण इझिली स्टाईल करू शकता. मस्त साडी आहे ही पण. आणि ही कोणती? ही पण अगेन हे बँगलोर सिल्क वरती आहे आणि हे एंड टू एंड वर्क आहे. म्हणजे पूर्ण पदरापासून आतमध्ये जो आपण पार्ट टक इन करतो तिथपर्यंत पूर्ण वर्क आहे ह्याच्यावरती. अच्छा, साडीवर पूर्ण भरलेली साडी, पूर्ण भरलेली आहे. त्याला डेफिनेटली जास्त वेळ लागतो. आणि कधी कधी कांथाचे मोटिव्स मोठे मोठे असतात. हे मी स्पेशली असे छोटे मोटिव्सचे पण शोधून शोधून बनवून घेते, कारण की आपल्याकडे बऱ्याच जणींना नाजूक मोटिव्स आवडतात, त्याच्यामुळे ते पण आहेत. त्यानंतर ही एक सुंदरशी एकदम तो निऑन कलर आहे ना. काही ऍक्च्युली टीचर्स वगैरे अशा पद्धतीच्या साड्या नेसतात आणि त्या खूप छान दिसतात. सो तुमचं सेंड ऑफ वगैरे आहे आता 10वीची आणि 12वीची मुलांची परीक्षा संपल्यानंतर शाळा कॉलेजमध्ये सेंड ऑफ असेल, टीचरला, प्रिन्सिपलला, प्रोफेसरला साडी गिफ्ट करायची आहे छान अशी, तर मग त्या मुलांसाठी पण एक खूप सुंदर ऑप्शन आहे की तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करून 6-7 जण मिळून एक सुंदर अशी भारतात विणलेली आणि भारताची परंपरा जपणारी साडी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना देऊ शकता. अगेन ही पण साडी किती कमाल वाटतेय. छोटे मोटिव्स आहेत पण बॉर्डर मात्र हे बघा, हे असे स्कर्ट बॉर्डर पद्धतीने विणली गेलेली आहे. एवढी मोठी बॉर्डर आहे आणि असे नाजूक मोटिव्स आहेत त्यावरती. व्हेरी नाईस. प्रत्येक साडी वेगळी आणि युनिक आहे.
सच ब्युटिफुल कलर. आणि ह्याच्यावरचे तुम्ही जर बघितलं तर काथा स्टिचिंगचं पूर्ण काम हे इतकं रेखीव आहे. सगळे मोटिव्स अगदी ठसठशीत उठून दिसत आहेत. जसं जरीच्या साडीवरती जशी जाल डिझाईन वगैरे असते त्या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित ती डिझाईन दिसून येते, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला म्हणजे ऍक्च्युअल बघितल्यावर तो एक 3D इफेक्ट येतो. येस, अगेन ह्याला पण सिल्क मार्क आहे या साडीला. खूप सुंदर साडी आहे ही पण. आणि ही मोनोक्रोम आहे, म्हणजे एकाच कलरची साडी आणि त्याच्यावरती एकाच कलरचं थ्रेड्सचं विविंग. मस्त. आणि अशा लग्नाला वगैरे पण आपल्याकडे आता कांथा पैठणी वगैरे आपण नेसतोच. पण मला परवाच एक कस्टमर आल्या होत्या, त्या म्हणल्या की सगळेच जण पैठणी नेसतात, माझ्याकडे काय वेगळं. तर त्याच्यासाठी कांथा खूप छान आहेत. आता ही मी नेसली ती पण कांथा आता माझ्या दिराच्या लग्नासाठीच मी घेतलं. थोडं हेवी ब्लाऊज करून घेतलं की बाबा रिसेप्शनला थोडी वेगळी नेसता यावी आपल्याला. अशा दृष्टीने पण आपण ह्या कांथा स्टायलिंग करू शकतो. पण ही अशी आहे की मग आता कपाटात नाही पडून राहणार. लग्नाला वारंवार वापरता येऊ शकते, इथं नेसू शकते, कार्यक्रमाला नेसू शकते. सो ह्या वापरल्या खूप जातात. मस्त. सो अगेन एक प्युअर सिल्क मार्क असलेली साडी आणि पेस्टल कलर विथ पेस्टल थ्रेड. म्हणजे मगाशी आपण सगळे डार्क कलर्स आणि डार्क थ्रेड वर्क पाहिले, पण हे पेस्टल रंगाची पिस्ता रंगाची साडी आहे, पण लव्हेंडर कलरचं थ्रेड आणि रेड कलरचं बॉर्डर आहे त्याला. मस्त युनिक कलर. अगदी. अगेन एक ब्ल्यू मध्ये. ऍक्च्युली ब्ल्यू आतापर्यंत जेवढे बघितलं ना ते खूप सुंदर आहेत, म्हणजे असे एकदम सॉलिड कलर्स म्हणतो ना तशा पद्धतीचे. युनिक कलर शेड आहे. वा. सो ही पण एक साडी जर तुम्ही जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याला ब्लॅक कलरचं बॉर्डर देण्यात आलंय. सो व्हाईट कलरचं काथा स्टिचिंग आहे पूर्ण बाहेरच्या बाजूला, आणि जे मोटिव्स आहेत त्यांना बाहेरून ब्लॅक कलरचं थ्रेड आहे. म्हणजे युजली साड्यांमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येक साडी ताई जसं म्हणाल्या युनिक आहे. नेक्स्ट अगेन एक खूप सुंदर लाईट पेस्टल टोन आणि खूप असं फक्त पानं आणि फुलांची डिझाईन आहे. म्हणजे जसं ताई म्हणाल्या की निसर्गाला साधून किंवा तर इन्स्पायर्ड डिझाईन्स असतात त्या पद्धतीने. गुड वन. एकदम पेस्टल, म्हणजे ज्यांना एक ट्राय करायची की माझ्यावर काथा साडी कशी दिसते त्यांच्यासाठी अगदी मिनिमल डिझाईन असलेली साडी. वा. हा तर थोडा फिरता कलर आहे, म्हणजे इथे लाईट प्रमाणे तो फिरतोय रंग. मस्त. ही आता एखाद्या फंक्शनला ह्याला खूप छान दिसते. मस्त. व्हेरी नाईस. वाव. बेबी पिंक विथ पर्पल बनवून घेतलेली आहे. युनिक साडी आहे. मस्त साडी आहे ही पण. म्हणजे तुम्ही जर काठावरती पाहिलं तर एक वेगळा पॅटर्न आहे डिझाईनचा आणि तो खूप एलिगंट दिसतोय. मस्त. आणि याच्यावरती जे ब्लाऊज असतात ते रनिंगच असतील ना, म्हणजे कसं असतं या साड्यांवर? काठामध्ये रनिंग असतं. सो अशा टाईपचं ब्लाऊज आहे रनिंग मध्ये, ज्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे. प्रत्येक साडीच्या ब्लाऊज पीसवर पण एम्ब्रॉयडरी आहे. बरं. पण ह्याला तुम्ही अर्थात कॉन्ट्रास्ट पण मिक्स अँड मॅच करू शकता. हा पॅच फक्त काढून दुसऱ्या साडीवर लावून पॅचवर्कचं पण ब्लाऊज बनवून घेऊ शकता. सो याला ऑप्शन्स, अनंत ऑप्शन्स आहेत. व्हेरी नाईस. हे पण एक युनिक आहे. मेहंदी आणि मेहंदी. सो हे लग्नातील इव्हेंट आहे, मेहंदीला वगैरे नेसून जायला खूप सुंदर साडी आहे. आणि काही जणी तर सहावारी साडी, ही सहावारी साडी आहे राईट. सो सहावारी साडीला ना ते लेहंग्या टाईप ड्रेप करतात अलीकडे, तर मग तुम्ही तसंही ह्याच्यावरती करू शकता. हे खूप क्लास दिसतंय. आणि ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक मोटिव्ह किती युनिक वाटतोय. मस्त. ह्याचा काठ पण खूप युनिक आहे. अच्छा, ही टू टोन मध्ये आहे. ही टू टोन मध्ये, ही टसर मध्ये डाय करून बनवलेली आहे. मिडल पार्ट येलो डाय केलाय, बॉर्डर ब्लू डाय केली आणि मग व्हाईटनी एम्ब्रॉयडरी. ओ, म्हणजे किती काम आहे ह्याच्या मागे, एका साडी मागेच किती काम आहे. म्हणजे हे डाय करायला वेगळा वेळ गेला असेल, परत तो ब्ल्यू डाय करायला वेगळा वेळ गेला असेल, आणि हे स्टिचिंगला वेगळा वेळ. आणि पूर्ण साडी मात्र ही तुम्हाला अशा पद्धतीची आहे, विच इज लाईक सुपर प्रिटी. आणि कलर अलीकडे मस्टर्ड कलर खूप सध्या ट्रेंड मध्ये, खूपच छान दिसतो. आणि तो इंडियन स्किन टोन्स ना इतका कॉम्प्लिमेंट करतो हा. अगदी मस्त कलर आहे. अच्छा, ही पूर्ण भरलेली आहे. पूर्ण भरलेली आहे. हे वारली मध्ये आहे. आता हे वारली डिझाईन ऍक्च्युली महाराष्ट्रीयन डिझाईन आहे, पण ह्याचे हे पॅटर्न्स बेंगॉलमध्ये खूप पॉप्युलर आहेत, फेमस आहेत. आणि कांथामध्ये हँडवर्कमध्ये खूप सुंदर दिसतं. आणि वारलीला ॲक्च्युली खूप वेळ लागतो, कारण अगदी बारीक बारीक काम आहे. ते निडलनी आधी बारीक बारीक पूर्ण डिझाईन बनवायचं, मग प्रिंट करायचं आणि मग एम्ब्रॉयडरी करायचं. सो वारलीला खूप वेळ लागतो. पण महाराष्ट्रात पॉप्युलर आहे म्हणून मी स्पेशली घेते, परत परत बनवून घेते. पण खूप सुंदर साडी आहे ही आणि पूर्ण भरलेली आहे. येस. सो अगेन ही एक ब्लॅक साडी. वाव, प्रिटी.
म्हणजे ब्लॅक लव्हर्ससाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. पूर्ण हा साडीचा पदर आहे जो तुम्ही या बाजूला पाहताय आणि पूर्ण साडी मात्र ही अशा पद्धतीची असणार आहे. सो ज्यांना ब्लॅक साड्यांचं कलेक्शन ठेवायला आवडतं पण साड्यांच्या कलेक्शन मध्ये काहीतरी वेगळं काहीतरी युनिक हवंय त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ही अशी कॉकटेल पार्टी, अशी ऑफिस पार्टीज आणि त्यालाही छान ह्याच्यासाठी पण दिसते. खूप छान आहे. देन ही आहे वा अगेन ही वारली येस डिझाईन आहे आणि अगेन ह्याच्यामध्ये पण तुम्ही जसं ताई म्हणाले की खूप नाजूक काम आहे, म्हणजे अगदी एकदम बारीक बारीक दिसतंय काम. ह्याचा ब्लाउज पीस कसा आहे साधारण? ह्याचा हा ब्लाउज पीस आहे. सो ब्लाउज पीस वरती पण तुम्हाला बॉर्डर येईल हँड्स साठी आणि स्लीव्स साठी. मस्त सुंदर आहे आणि पूर्ण साडीवर आहे ना ही? पूर्ण पूर्ण एंड टू एंड वर्क सो हे बघा पूर्ण साडीवरती डिझाईन आहे, भारी. आणि ह्याचं बॉर्डर वगैरे तर एवढं नाजूक आहे, किती वेळ गेला असेल ना या साडीतला? वारलीला पण साधारण 6 ते 8 महिने लागतात. 6 ते 8 महिने? येस. बापरे. साडी नेसायला 5 मिनिटं, काही एकदम प्रो असतील तर 2 मिनिटात पण नेसून होते. पण कमाल. हे ब्लॅक आणि मल्टी कलर मध्ये. व्हेरी नाईस. सो मल्टी कलर असल्यामुळे फायदा असा आहे की तुम्ही कोणताही ब्लाऊज स्टाईल करा, म्हणजे तुमचा पार्टी वेअर साठीचा पण लुक होतो, ट्रेडिशनल एखादा इव्हेंट आहे तिथेही लुक होतो, कॉन्फरन्स आहे, पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, मुलांचं अॅन्युअल डे आहे किंवा तर सेंड ऑफ पार्टी ऑर समथिंग, फेअरवेल वगैरे, तेव्हा कुठल्याही ओकेजनला नेसू शकता. एवढे कलर्स असल्यामुळे ह्याचा फायदा होऊ शकतोय. अरे वा, डार्क वरती ब्ल्यू. अच्छा, बऱ्याच जणांचं असं असतं ना की काथा स्टिचिंग ही फक्त व्हाईट थ्रेडनेच होते, तर असं नसतं. तुम्हाला खूप मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल असतात त्यामध्ये. आणि हे तुम्ही बघू शकता अगेन वारली मधलंच आहे, पण अगेन ह्याचं नाजूक काम बघा. म्हणजे एक तो मोटिव्ह तयार करायलाच त्यांना किती वेळ गेला असेल. हो. आणि मला पर्सनली वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स आवडतात, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल मी काही काही अगदी शोधून शोधून वेगळे कॉम्बिनेशन्स करून घेते, कारण मला पर्सनली ते खूप आवडतात. सो अगेन एक बॉटल ग्रीन, ह्याच्यामध्ये तर पूर्ण तुम्ही बघू शकता बेज कलरचे थ्रेड्स यूज करून वारलीचं हे करण्यात आलेलं आहे. आणि पूर्ण साडीवरती मात्र वारलीचं जे पेंटिंग असतं त्या पद्धतीचं असं सर्कल करून मग आजूबाजूला जे मोटिव्स असतात ते करण्यात आलेले आहेत. नाही. सो ज्यांना अगदी मिनिमल काम हवंय की पदरावरती भरलेलं असू देत, काठावरती नाजूक आणि बुट्टी सिंपल सोबर, तर त्यांच्यासाठी हा पण एक सुंदर ऑप्शन आहे. त्यानंतर बेबी पिंक विथ पर्पल. वाव, ही पण एक सुंदर साडी आहे. तर ऑलमोस्ट माझ्या मते आम्ही कांथाची जेवढी व्हरायटी होती, जी प्रीमियम रेंज मधली होती आणि प्युअर मधली होती, ती दाखवलेली आहे. सो आता आपण कोणत्या साड्या पाहणार आहोत? आता आपण काही प्युअर सिल्क बालुचरी मध्ये बघूयात. ओके, चालेल, डन. ह्या बालुचरी साडीज आहेत बिष्णुपूरच्या आणि ह्याच्यावरती पूर्ण टेम्पल डिझाईन आहे. येस. सो बिष्णुपूर या जागेवरनं ही साडी इन्स्पायर्ड आहे, तिथे ओरिजिनेट झालेली आहे. सो ह्या साडीमध्ये सिल्क मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, राईट? आणि ह्याच्यामध्ये जे काही डिझाईन्स तुम्ही पाहणार ना, मायथॉलॉजिकल स्टोरीज, हिस्टॉरिकल इव्हेंट्स किंवा तर तिथले जे मंदिरं आहेत तेथे जे काही तुम्हाला कोरीव काम वगैरे केलेलं दिसणार आहे त्याच्यापासून इन्स्पायर्ड ते सगळे डिझाईन्स तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळतात. त्यामुळे टिपिकल डिझाईन नसून वेगळ्या डिझाईन्सच्या साड्या असतात. सो अगेन इथे तुम्हाला वेगळे मोटिव्स आणि इथे पण वेगळे मोटिव्स बघायला मिळणार आहेत. आणि त्यामधले कलर्स हे रंग आहेत. किती सुंदर आहे. सी वेडिंग साठी म्हणून तुम्ही या साड्यांचा वापर करू शकता. प्रत्येकाची बुट्टी बघा किती वेगळी आहे. सो ह्याच्यामध्ये वरमाला घेऊन एक स्त्री तुम्हाला दिसेल, त्यानंतर इथे एक वेगळ्या पोझिशन मधली स्त्री आहे, परत इथे ढोलक वाजवणारा एक वेगळा मोटिव्ह आहे, इथे डान्स करतानाचं मोटिव्ह आहे. सो हे सगळे वेगवेगळे डिझाईन्स सगळे इन्स्पायर्ड आहेत खरं तर त्या मायथॉलॉजिकल स्टोरीज मध्ये जे काही होते त्याप्रमाणे. ज्यांना स्पेशली ब्रायडल ट्रुसोसाठी काहीतरी वेगळ्या साडीज हव्यात त्यांना मी नक्की बालुचरी रेकमेंड करेन, कारण की हा नक्की म्हणजे हलकी आहे आणि सुंदर आणि युनिक आहे. येस, व्हेरी नाईस. ही नेक्स्ट साडी कोणती आहे? ही पण त्यातलीच आहे बालुचरीतली, फक्त ही स्वर्णचरी आहे, म्हणजे हे जरीनी ह्याच्यावरचं विविंग केलेलं आहे. बालुचरीमध्ये रेशमवर रेशमनी वर्क होतं, बरोबर. हे रेशमवर जरीनी वर्क होतं. वा, आणि किती साऱ्या बुट्ट्या आहेत ह्याच्यावरती. व्हेरी नाईस. हे 1000 बुट्टामध्ये आहे स्वर्णचरीमध्ये. सो बॉडीवरती एकूण 1000 बुट्टे येतात आणि मग पल्लूवरती पूर्ण हे टेम्पल डिझाईन येतं. किती छान. सो ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक डिझाईन वेगळी वेगळी पाहू शकता. सो इथे वेगळे वेगळे मोटिव्स आहेत आणि खूप म्हणजे म्हणतो ना नेचर पासून इन्स्पायर्ड
आणि तिथे जे काही गोष्टी घडल्या आहेत किंवा घडत असतात त्यांच्यापासून इन्स्पायर्ड अशा मोटिव्स केले जातात मोस्टली. ह्याच्यात हा एक ब्लॅक कलर पण आहे, ब्लॅक आणि कॉपर जरीचा. ओ गुड वन, व्हेरी नाईस. सुंदर साडी आहे ही. यांची साधारण किंमत कशी जाते? ह्यांची स्टार्टिंग 9,000 पासून आहे. 9,000 टू 14,000 15,000 ची रेंज आहे ह्यांच्यामध्ये. ही स्वर्णचरीमध्ये आहे. अगेन त्याच्यामध्ये टेम्पल डिझाईन येतं आणि जरीनी विविंग केलेलं आहे. ओके. हा एक आहे पीस याच्यामध्ये. हा तर फिरता कलर आहे, म्हणजे हा पेस्टल टोन आणि त्यात एकदम गोल्डन जरीचं काम. सो जवळून जर तुम्ही बघितलं तर हे ऍक्च्युली एक लग्नाचा सिनॅरिओ दिसून येईल. खूप असा वेगळा आणि युनिक डिझाईन आहे आणि अगेन काठावरती पण तुम्ही बघा किती वेगळी डिझाईन दिसून येते. मस्त. हा रंग आहे ह्याच्यामध्ये. वा. आणि प्रत्येक बुट्टी तुम्ही बघा एकदम ठसठशीत उठून दिसतीये आणि खूप वेगळ्या पद्धतीचं डिझाईन या साडीवर बघायला मिळतंय. नाईस. हा एक बिष्णुपुरी सिल्क मधलाच नवीन प्रकार आहे. सो ह्याच्यावरती अनेकांना आता जसे टेम्पल डिझाईन किंवा ह्युमन मोटिव्स आवडत नाही, सो ह्याच्यामध्ये फ्लावर मोटिव्ह आहे आणि असं रोजचं डिझाईन आहे, पण हे खूप रिअलिस्टिक दिसतंय. म्हणजे याचं वेविंग खूप सुंदर आहे. एकदम 3D पॅटर्न टाइप दिसतंय आणि ह्याला एकदम टिपिकल पारंपरिक काठ आणि पूर्ण पदर तुम्हाला अशा सिंपल सोबर लुक मध्ये दिसणार आहे. सो ज्यांना अशी साडी हवी आहे त्यांच्यासाठी हे असे डिझाईन ह्याच्यावरती तुम्हाला फुलाची बुट्टी व्यवस्थित दिसून येऊ शकते. आणि हे प्रॉपर असे ज्या सिल्कच्या साड्या आपण विकत घेतो त्या पद्धतीचे कलर्स, सॉलिड कलर्स जे वेडिंग मध्ये चालणार आहेत त्यातले कलर्स आहेत. वेडिंग आणि गिफ्टिंग हे दोन्हीसाठी हे खूप छान ऑप्शन. आणि मटेरियल किती सॉफ्ट आहे ना. व्हेरी नाईस. पण प्युअर सिल्क विथ सिल्क मार्कच येईल. वाव. सो आता आपण या बेसिक रेंजच्या पण साड्या दाखवतोय, राईट? सो यांची काय किंमत जाते आणि काय फॅब्रिक आहे? सो हे कॉटन वरती कांथा एम्ब्रॉयडरी मध्ये आहे. ह्यावाल्या 2400 पासून आहेत आणि हे त्याच्यातले कलर्स आहेत. ह्याच्यात कलर्स आणि डिझाईन्स खूप मिळतील आणि हे पूर्ण हँडवर्क मध्येच येतात ह्या साडी ज्या आहेत त्या. आणि ह्या ऑफिस वेअर आणि ह्याला अप्रतिम आहेत साड्या. काहीही होत नाही. म्हणजे मी माझी 6 वर्ष वापरतीये, मला कंटाळा आलाय पण साडीला काही झालेलं नाही. गुड वन. आणि कॉटनची क्वालिटी खूप चांगली आहे. मस्त. या पण कांथामध्येच आहेत, या आर्टिफिशियल सिल्क मध्ये आहेत. ओके. ह्याच्यामध्ये पण एम्ब्रॉयडरी जी आहे ती पूर्ण हातानेच केलेली आहे आणि ह्याच्या एम्ब्रॉयडरीला पण साधारण 3-1 महिने लागतातच. ओके. सो ह्याच्यावरती ह्याच्यात पण कलर्स आणि डिझाईन्स खूप मिळतील तुम्हाला, ऑप्शन्स खूप आहेत. हे मी आता काही सॅम्पल पीसेस दाखवतीये. याची काय किंमत जाते? ह्याची 3,000 पासून स्टार्टिंग आहे, ते अप टू 4,800 पर्यंत आहेत ह्याच्यातले जे पीसेस आहेत ते. ओके. त्याच्यानंतर हे लिनन सिल्क मध्ये आहे. हे ऍक्च्युली आमचं डिझाईन आहे. सो लिनन सिल्क मध्ये जे एक आधी कॉपर जरी मध्ये केलं होतं त्याच्यावरनं डिमांड आली की नाही आम्हाला कॉपर आणि गोल्डन सिल्वर आणि गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये पाहिजेत. सो त्याच्यावरती ह्या बनवून घेतल्यात. ह्या पण एकदम सॉफ्ट, लाईट वेट आणि एरी फॅब्रिक आहे आणि हे पार्टीवेअर साठी अप्रतिम साडीज आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत, अजून पण आहेत कलर्स, मी काही हे दाखवते. हे साधारण 4,000-5,000 च्या रेंज मध्ये आहेत. बरं. लिनन सिल्क मध्ये आहेत ना? येस. ओके. आणि ह्या मांगलगिरी मध्ये आहेत. सो मांगलगिरी मध्ये आहेत हे 4,800 ची रेंज आहे. स्टार्टिंग मांगलगिरीची 2,800 पासून आहेत. हे पण पूर्ण हँडलूम मध्ये आहे आणि ह्याच्यावरती हे एम्ब्रॉयडरी आहेत आणि ह्याच्यात कलर्स खूप सुंदर आहेत. असे खूप मस्त पेस्टल आणि डार्क कलर सगळे आहेत. ग्रेट. सो हे तर आपल्याकडे खूप असे एक्सक्लुझिव्ह साड्यांचं कलेक्शन आहे, पण रेग्युलर यूजच्या साड्या आपल्याकडे साधारण 1,000 रुपयांपासून पण आहेत, राईट? सो त्याची पण बरीच व्हरायटी आहे मंडळी. आम्ही व्हिडिओ फार मोठा होऊ नये आणि तुमची पण गैरसोय होऊ नये त्यामुळे आम्ही एक व्हरायटी त्यातली पण तुम्हाला आता सध्या दाखवणार आहोत. सो आपण ते दाखवूयात प्रेक्षकांना? येस, नक्की. यामध्ये कोणकोणत्या साड्या आहेत आपल्याकडे? सो ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज 1,000 पासून आहेत. आपल्याकडे अशा टाइप मध्ये आहेत ज्या कॉटन मध्ये आहेत आणि एकदम सॉफ्ट आणि वॉशेबल कॉटन आहे. हे इझी टू मेंटेन. हे 1,000 च्या रेंज मध्ये आहेत. ह्या पण मल कॉटन मध्ये आहेत. ही पण 1,000 ची रेंज आहे स्ट्राईप मध्ये आणि अगदी इझी टू वेअर आणि ऑफिसला ह्याला चालतील अशा आहेत. ह्या त्याखेरीज ह्यावाल्या आहेत ज्या ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत. ही साधारण 1,600 ची रेंज आहे आणि ह्यांच्यावरती ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी येईल. हे पूर्ण मशीन वर्क मध्ये येतं, पण ह्या पण गिफ्टिंगला आणि ह्याला खूप छान आहे. त्यातमध्ये इतके असंख्य कलर ऑप्शन्स आहेत. हे गिफ्टिंग साठी पण खूप सुंदर आहेत या साड्या. येस. मस्त. त्याच्यानंतर ह्या टिश्यू मध्ये येतात की आपल्याला आता एखाद्या पार्टीला नेसायची पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नको आहेत. सो ह्या टिश्यू कॉटन मध्ये येतात, सॉफ्ट, लाईट वेट आणि पार्टी वेअर म्हणून परफेक्ट आहेत ह्या साडीज. ह्या पण 1,200 च्या रेंज मध्ये आहेत. या 1,200 च्या रेंजच्या? येस. येस. सो तुम्हाला साडी मात्र पूर्ण
अच्छा, साडी सिल्वर आणि ह्याच्यामध्ये पदर वेगळ्या रंगामध्ये ना, पदर आणि स्कर्ट बॉर्डर. स्कर्ट बॉर्डर. अरे वा, व्हेरी नाईस. दिस इज लाईक सुपर प्रिटी आणि अगदी कम्फर्टेबल अशी साडी आहे ही. खूप सुंदर साडी आहे दिस वन. येस, हे रेनबो बॉर्डर मध्ये आहेत. सो ज्या यंग मुलींना हव्या आहेत आणि थोड्याशा अशा क्वर्की हव्या असतात पण हलक्या आणि बजेट मध्ये, त्याच्यासाठी ह्या परफेक्ट आहेत. रेनबो बॉर्डर आणि बॉडी ह्याची ब्लॅक येईल आणि ह्याच्यात कलर्स पण आहेत. जसं हा मरून शेड आहे रेनबो बॉर्डर मध्ये. मेहंदीसाठी गुड वन, खूपच गुड कलर आहेत. काय कॉस्ट हे पण सगळे 1400 चीच रेंज आहे. हा पर्पल आहे, ह्याच्यामध्ये कॉफी ब्राऊन आहे. देन हे वाले आहेत, हे स्कर्ट बॉर्डर मध्ये येतील. याला ही पूर्ण स्कर्ट बॉर्डर. येस, मशीन एम्ब्रॉयडरी आहे ही पूर्ण स्कर्ट बॉर्डर मध्ये. हे पण 1400 चीच रेंज आहे मल कॉटन मध्ये आणि खूप छान आणि सॉफ्ट चापून चोपून बसतात. हे पण एक पार्टी वेअर साठी असं युनिक कलेक्शन आहे. अरे वा, ह्याच्यावरती मल कॉटन वरती पूर्ण सिक्विन वर्क केलेलं आहे. किती छान आहे ही साडी. काय किंमत आहे ह्याची? ही पण 1400 आहे. 1400ची? वा. सो एवढी भरलेली सिक्वेन. तर तू विचार करा, ह्याच्यावरती एक छान गोल्डन वगैरे बोटनेकचा किंवा स्लीवलेस ब्लाउज किती छान दिसेल. आणि ह्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स आहेत. सो रेड आहे, त्याच्यानंतर हा एक खूप व्हायरल झालेला आहे अनियन पिंक, त्यानंतर फिरता रंग आहे हा पर्पल, अगेन पर्पल आणि गोल्डन असा फिरता कलर. बरेच सुंदर ऑप्शन्स आहेत. येल्लो हळदीसाठी, अगेन तुम्ही ब्लॅक लवर्स साठी ब्लॅक साडी, व्हेरी नाईस. देन हे वाला आहे, हे आमचं मल कॉटन मध्ये जामदानी डिझाईन मध्ये आहे. पूर्ण हँडलूम विविंग आहे आणि ही मल कॉटनची क्वालिटी जी आहे ती एकदम प्रीमियम आहे. एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट आहे. म्हणजे ह्याचा पदर कसा आहे? हा पदर आहे ह्याचा. वा. आणि ह्याच्यात पण खूप रंग अवेलेबल आहेत. आणि ह्याचा फोटोशूट आम्ही केलं, ते मॉडेलला इतकी आवडली साडी की तीच घेऊन गेली. खूप सुंदर साडी. आणि त्याच्यावरती कॉपर जरीचं एवढं हेवी काम. कितीला ही? 1800ला आहे. 1800ला? अरे वा. ज्या आहेत या सगळ्या अंडर 2000 आहेत. 1000 ते 2000 ची रेंज आहे यातल्या सगळ्या साड्या. आणि हे सगळे रंग आहेत ह्याच्यामध्ये. छान पेस्टल शेड्स पण आहेत आणि डार्क शेड्स पण आहेत. वाव. त्यानंतर ही कोणती साडी आहे? हे आता समर स्पेशल कलेक्शन आहे आमचं. प्रिंटेड कॉटन मध्ये आहेत ह्या वाल्या. सो ह्या समर साठी गिफ्टिंग साठी अप्रतिम आहेत. स्पेशली तुम्ही ऑफिसला जे रेग्युलर साड्या नेसतात त्यांच्यासाठी ह्या परफेक्ट आहेत, कारण ह्या वॉशेबल पण असतात आणि रफ अँड टफ यूज करू शकतो. एकदम आणि एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट. ह्यांच्यामध्ये खूप कलर्स आणि डिझाईन्स आहेत. आपला ऑनेस्टली व्हिडिओ छोटा पडेल की आता ह्याच्यामध्ये व्हरायटी आणि ऑप्शन्स आहेत. त्याची किंमत काय म्हणाला? ह्या वाल्या 1400ला आहेत. त्या वाल्या, ओके. आणि ह्याच्यात लिनन कॉटन मध्ये पण आहेत. सो लिनन मध्ये जे आहेत त्यांना छोटीशी सिल्वर बॉर्डर येते. सो अगेन आपल्याला गिफ्टिंगला द्यायचं आहेत किंवा आता लग्नाचा सीझन आहे आणि तुम्हाला अशा साड्या द्यायच्या आहेत की जे वापरतील बाबा, तर आहेरासाठी. तर ह्या खूप छान आहेत. आणि आम्ही पूर्ण त्याला गिफ्ट रॅप वगैरे करून देणार की म्हणजे तुम्हाला रेडी, म्हणजे गिफ्ट द्यायचं आणि द्यायचं एवढंच काम आहे. सो हे आम्ही पूर्ण तुम्हाला गिफ्ट रॅपिंग करून देणार. सुंदर साडी. ह्याची काय किंमत म्हणाला? ही पण 1500चीच आहे. 1500ची? वा. सो असं 1000 ते 1500च्या रेंज मध्ये गिफ्टिंग मध्ये खूप ऑप्शन्स आहेत. मस्त. ही कोणती साडी आहे? ही पण जामदानी मध्ये मल कॉटन, जे आपण रावी कलेक्शन बघितलं मगाशी त्याच्यातलंच, फक्त ह्याच्यात जरी वर्क नाहीये, ह्याच्यात थ्रेडने वर्क. थ्रेड नाही. ह्याची काय किंमत जाते? ही पण 1700च्याच रेंज मध्ये. 1700. सो बऱ्यापैकी 1700. बऱ्यापैकी अफोर्डेबल रेंज आहे. आणि जे ऑफिस किंवा रेग्युलर यूज साठी तुम्ही अशा साड्या शोधताय आणि ज्यांना रोजच्या रोज साड्या नेसायला आवडतात त्यांच्यासाठी खूप कमाल ऑप्शन आहे. तुम्ही स्टोर व्हिजिट केलं तर तुम्हाला त्यातली अजून व्हरायटी पाहता येईल. ताईंकडे दर 15 दिवसाला किंवा दर महिन्याला कलेक्शन अपडेट होत राहतं, त्यामुळे त्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला त्यांच्या इन्स्टा पेजवरती तर मिळतीलच, पण तुम्ही स्टोर व्हिजिट केली तर तुम्हाला अजून बऱ्यापैकी व्हरायटी पाहता येणार आहे, बिकॉज आम्ही फार लिमिटेड व्हरायटी व्हिडिओमध्ये दाखवतो. नेक्स्ट कोणते पाहतोय? हे वाले पण आहेत माझ्याकडे, जे आहेत हे चंदेरी आणि कॉटन ह्याचं मिक्स्ड फॅब्रिक आहे. हे ह्याच्यामध्ये पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे. काथाच वर्क आहे, फक्त हे थोडं हेवी वर्क आहे किंवा मोठं वर्क. मोठं. हो, जे मी म्हणाले ना की महिलांना अशाच पद्धतीचं स्टिचिंग म्हणजे काथा स्टिचिंग असं वाटतं. येस, तशा पद्धतीचं. याची काय किंमत जाते? हे 2200 पर्यंत जातं. 2200 पर्यंत. ओके. ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत, डिझाईन्स आहेत भरपूर. खूप सुंदर पिंक ऑप्शन एक तुम्ही इथे बघू शकता, विच इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. तुम्ही लग्न सराईला वगैरेही वापरू शकता अशा पद्धतीची. त्यानंतर एक सिल्वर कलर मध्ये आणि ह्याच्यावरती ही थोडी पार्टी वेअर मध्ये आहे. ओके. ऑर्गॅन्झा फॅब्रिक मध्ये. कलर मला खूप आवडलाय. सिल्वर, प्रॉपर टिपिकल पार्टी वेअर साडी. पार्टी वेअर. ह्याच्यात कलर ऑप्शन्स पण आहेत. ह्याची काय किंमत जाते? ही 4000 पर्यंत. 4000 पर्यंत. ह्याच्यावरती हे असे तुम्हाला हेवी मोटिव्स पाहायला मिळणार आहेत.
व्हेरी नाईस. ह्यावाल्या सगळ्या प्रीमियम कॉटन मध्ये आहेत. ओके. सो ह्याची 3,800 ची रेंज आहे साधारण, म्हणजे 3,500 पासून स्टार्टिंग आहे. मर्सिराइज्ड कॉटन मध्ये खूप क्यूट असे फिश मोटिव्ह मध्ये वर्क आहे. हे बघा, ह्याच्यावरती फिश मोटिव्ह आहेत आणि खूप कमाल वाटतंय ते पाहायला, पण मस्त वाटते ती डिझाईन. आणि पदरावरती एवढे वेगवेगळे कलरचे थ्रेड वापरण्यात आलेत. अगेन ह्याच्यावरती एखादा मिक्स अँड मॅच केलेला ब्लाऊज तुम्ही स्टाईल करू शकता. अजून एक लास्ट बट नॉट द लिस्ट, हे आमचं कॉटनचं बालुचरी कलेक्शन आहे. अच्छा, येस. सो मगाशी आपण ते सिल्क मधलं पाहिलं होतं. सो कॉटन बालुचरी कमी बनतात आणि ह्या ऍक्च्युली शांतीपूर रिजन मध्ये बनतात. ओके. पण क्वालिटी कॉटनची ही अगदी प्रीमियम आहे, सुंदर आहे आणि हे सेम टेम्पल डिझाईन्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. येस, सिल्क बालुचरी मध्ये असतात. वा, याची काय किंमत जाते? ही पण 3,800 चीच रेंज आहे. 3,800 ची रेंज. वा, खूप सुंदर आहे आणि कॉटन खूप कमाल आहे. व्हेरी नाईस. बॉडी हगिंग फॅब्रिक आहे तर ताई, तुम्ही बरंच कलेक्शन दाखवलंय जे रेग्युलर युजच्या साड्या आहेत साधारण 1,000 पासून आणि काथा स्टिचिंग 2,000 ऑनवर्ड्स. तर मंडळी 1,000 पासून ते आय थिंक 15,000 पर्यंतच्या साड्यांचं कलेक्शन आहे, राईट? तर वेडिंग असू देत, ऑफिससाठी, कॅज्युअल वेअर साठी, गिफ्टिंगसाठी, आहेरासाठी म्हणून तुम्ही साड्या शोधत असाल तर खूप कमाल कलेक्शन आहे. आम्ही जास्त फोकस काथा सारीज वरती केलंय, पण ऑफकोर्स त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारच्याही साड्या आहेत. त्याचं कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही स्टोअर व्हिजिट करू शकता. त्या इंस्टाग्रामवरती पण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. सो तिथे सुद्धा त्यांचं कलेक्शन अपडेट होत राहतं. तर ते तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन इन्स्टा पेज लिंक आहे ती ओपन करा, त्यांना फॉलो करा, अपडेट्स त्यावरती मिळतीलच. शिवाय आता इथे स्टोअरला यायचं असेल तर किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आपण अवेलेबल असतो? 11 पासून 7चं टायमिंग आहे आणि आम्ही सर्व दिवस ओपन असतो, मंडे टू संडे ऑल डेज. Yes. आणि समजा मला एखादी साडी कस्टमाइज करून हवी असेल, प्युअर सिल्क मधली जी कांथा होती, तर आपण कस्टमायझेशन ही करतो का? काही काही साड्यांमध्ये आपण कस्टमायझेशनच्या ऑर्डर्स घेतो, फक्त त्यांना वेळ खूप लागतो. सो पेशन्सने आणि वेळ असेल तुमच्याकडे तर नक्की अप्रोच करा. अगदी, कारण की ताईंनी सांगितलं ना व्हिडिओच्या सुरुवातीला 6 ते 9 महिने एक काथा साडी बनायलाही वेळ जाऊ शकतो. त्यामुळे कस्टमायझेशन करायचं असेल तर ऑफकोर्स ती प्रोसेस समजून घेण्यासाठी तुम्ही ताईंना दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बरं, आता ज्या घर बसल्या खरेदी करायची आहे, ज्यांना, जे पुणेकर नाही आहेत, दुसऱ्या शहरातून व्हिडिओ पाहतायत, तर त्यांच्यासाठी ऑनलाईनची कशी सोय आहे, म्हणजे कशी शॉपिंग करू शकतात ती? सो ऑनलाईनसाठी व्हॉट्सअपवरती पण मला मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती पण मेसेज केलेला चालेल. त्याशिवाय आमचं बऱ्यापैकी कलेक्शन जे आहे ते वेबसाईटवर पण टाकलेलं आहे. सो तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर पण शॉपिंग करू शकता. ओके. आणि जर का तुम्ही दुसऱ्या कुठल्या शहरात राहताय, तुम्हाला एकदा व्हिडिओवर बघायची आहे, तर मला जस्ट एक 4-5 फोटो पाठवा जे बघायचे आहेत तुम्हाला. आपण व्हिडिओ कॉलचा टाइम ठरवून मी व्हिडिओ कॉलवर पण दाखवेन साड्या. किती मस्त. त्यामुळे जे मुंबईकर किंवा इतर शहरातून व्हिडिओ पाहताय त्यांच्यासाठी ऑनलाईनची सुविधा तर आहेच, पण पुणेकर असाल तर स्टोअर व्हिजिट आवर्जून करा. इथलं कलेक्शन तुम्हाला खूप आवडणार आहे, ट्रस्ट मी. तर खरेदीला यायचं असेल, पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला यायचं आहे नळ स्टॉप चौक. त्या सिग्नलला लागूनच एक बिल्डिंग आहे ज्याचं नाव आहे ओबेरॉय हाऊस. त्याच्याच फर्स्ट फ्लोअरला आहे मलबेरी ट्रेल्स नावाचा हा बुटीक. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. गुगल मॅपचं लोकेशन मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतेय. थँक्यू सो मच ताई, वन्स अगेन खूप छान माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.